उद्घाटनीय सामना आपण पाहतोय टेंबिवलीच्या विरोधात चार्विक स्पोर्ट टेंबिवलीच्या विरोधात श्री वेताल कोपर संघ आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना अवघ्या थोड्या वेळातच आपल्या भेटीला येईल। चला टेंबिवली संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। मित्रांनो आपण पाहत आहात राधाकृष्ण चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन 26 हे भव्य दिव्य आयोजन स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण भरपूर चांगले सामने पाहायला नक्कीच मिळतील प्रेक्षकांना, यात काही शंका नाहीये। प्रति षटकाकरता आपल्याला 3 षटके हे 15 मिनिटांमध्ये संपवणे कंपल्सरी असेल, याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा पॅनलाइज केला जाईल। बघा लक्षात असू द्या, प्रति षटकामागे फक्त 5 मिनिटाचा अवधी असणार आहे। प्रति षटकामागे तुम्हाला 5च मिनिटं वापरायची आहेत। 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करणं हे बंधनकारक आहे। जर तुम्ही 16 मिनिट वापरलात तर पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला वाढवावा लागेल। बघा क्षेत्ररक्षण करता तुम्हाला एक डीआरएसचा वापर करायचा आहे, तर बॅटिंग करताना देखील आपल्याला एक डीआरएसचा वापर करायचा आहे, हे लक्षात असू द्या। वाईट करता आणि बीमर करता तुम्हाला डीआरएसचा वापर करता येणार आहे। जर डीआरएस तुमचा सक्सेस झाला तर पुढे तो कंटिन्यू केला जाणार, आणि जर लॉस झाला तर त्यानंतर पंच जे काही निर्णय देणार ते तुम्हाला मान्य करावं लागतील, लक्षात असू द्या। मित्रांनो आपण पाहत आहे राधाकृष्ण चषक 2026 आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आपण थोड्या वेळापूर्वीच पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा हा पाहिलेला आहे। सलग 3 दिवस मित्रांनो ही स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये खेळवली जाणार, अर्थातच नो डाऊट हार्ट ऑफ सिटी भिवंडीचं हृदय ज्याला मानलं जातं त्या हृदयावरती आपण क्रिकेट खेळणार आहोत। आज स्पर्धेचं पहिला दिवस, सामना क्रमांक आपल्याला पहिला पाहायला मिळणार आहे टेंबिवलीच्या विरोधात कोपर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार। नाणेफेकीचा कॉल टेंबिवली संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आहे, तर बॅटिंग करण्याकरता वेताळ या संघाला आमंत्रित केलेलं आहे। आमचे पंच देखील आता रेडी झालेले आहेत, आमची टेक्निकल टीम देखील आता सज्ज झाली आहे। प्रिन्स मोहितच्या माध्यमातून मित्रांनो आपण घर बसल्या ही स्पर्धा अगदी आनंदाने पाहू शकता। प्रिन्स मोहित आपल्याला टाईप करायचं आणि त्यानंतर ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता। हे पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती काही पाहुणे मंडळी विराजमान झालेली आहे, त्यांना दाखवलं जात आहे। रघुनाथजी कोटे, प्रशांतजी रापटे,
पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते चार्विक स्पोर्ट्स टेंभवली, तर त्यांच्या विरोधात खेळण्याकरता जय बेताल कोपर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटनीय सोहळा हा नुकताच पार पडलेला आहे मित्रांनो, तर उद्घाटनीय सामना देखील आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय बॅटर यशराज आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला सुमित आहे. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याकरता गोलंदाज दिनेश भंडारेला आपण पाहतोय. सामन्याला होत आहे सुरुवात. दोन्ही टीमना आम्ही देत आहोत खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. वरी फर्स्ट बॉल गोलंदाज तयार. स्ट्राईकला बॅटर यशराज आहे. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागला आणि जोपर्यंत चेंडू त्यांच्या मागे ट्रॅव्हल होणार बॅटरला संधी मिळाली एक धाव पूर्ण करण्याची. एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय टीम कोपर या संघाचं श्री गणेश झालेलं आहे. यशराज एका धाबेवरती खेळत आहे, तर संघाचं देखील श्री गणेश पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं ऋषी भंडारीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळला गेला. पाहिलं की बॅटर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्या मोमेंटला ओळखलं गेलं आणि त्यानंतर एका चांगल्या टप्प्याची हाताळणी झाली. चेंडूवरती एक धाव मिळाली. यावेळेस स्ट्राईकला बॅटर डावकुरे शैलीचा सुमित आहे. दूरवरचा चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. कनेक्शन याही वेळेला चांगलं नाही आहे. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू क्रॉस झाला आणि जोपर्यंत शॉर्ट मिडविकेटला चेंडू अडवला जाणार एक धाव सुमितने देखील पूर्ण केली. दोन्ही फलंदाज आता एका धाबेवरती खेळत आहेत, तर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. संत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रति षटकामागे आम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत. तुम्हाला बरोबर 5च मिनिटाचा उपयोग करायचा आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटके पूर्ण होणं हे बंधनकारक आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी भंडारी तयार. अडवा बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू वेगाने मागे चाललाय आणि पंच सांगत आहेत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव आता जोडली जाणार. बीट झाला एसटी रक्षक, बीट झाला बॅटर, परंतु त्यानंतर एसट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण झालं. एक्स्ट्रा धाव इथे नक्कीच मिळाली आणि धावसंख्या आता 100 मदतीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली 3 या आकड्यावरती. सावध सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूला यशराज आहे, दुसऱ्या बाजूला आपण सुमितला पाहतोय. दोघांमध्ये अगदी साबत पवित्रा पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झालेली आहे. याही वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या मोमेंटला ओळखला गेला आणि त्यानंतर एक चांगला टप्पा पाहायला मिळाला. लुक ॲट दॅट. ॲक्शन रिप्ले दाखवलं जाते. सुपर बॉल पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. यावेळेस कटरचा वापर करण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चेंडू निर्धाव आलाय. शफल क्रॉस जागा बनवली ऑन साइडला. दमदार फटका. चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमितच्या बॅटमधना राधाकृष्ण चषकामधला पहिला बिग षटकार. लुक ॲट दॅट. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. बॅटरने पाहिलं की गोलंदाज बाहेरच्या बाजूला चेंडू वळण देतोय, त्याने फुटवर्कचा वापर केलं, चेंडूच्या लाईनमध्ये आला आणि त्यानंतर एक चांगला फटका पाहायला मिळाला. फुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. 6 धावा मिळाल्या, तर धावफलक आता 6च्या मध्येने पुढे सरकणार. धावफलकावरती 9 या अंकावरती. बॅटर सुमितने देखील सांगून दिलं बहुत हो गई रणबंदी. भरपूर थांबलो आम्ही मैदानाच्या आतमध्ये. इथून आता आम्हाला आमचा नॅचरल खेळ दाखवायचा आहे. आणि जसा चेंडू उचली घेणारा त्याने पाहिला, डोळ्यांची चमक त्याची वाढली आणि त्यानंतर एक चांगला फटका त्याने सजवला. या चषकामधला पहिला षटकार ठोकणारा सुमित आपण पाहतोय. पहिला षटकार हा त्याच्या नावी राहिलेला आहे. या बऱ्याचशा गोष्टी शुभम दादा लिहिणं महत्त्वाचं असतात, कारण एखाद्या षटकामध्ये कोणी काय घडलं, पहिला विकेट कोणी घेतलं, पहिला षटकार कोणी ठोकला, या देखील महत्त्वाचे असतात. गोलंदाज आपण पाहतोय ऋषी थोडासा आता दडपणामध्ये आहे. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. दूरवरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मिळेल फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट. या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर ताकदीचा उपयोग करण्यात आला, परंतु या चेंडूवरती बुद्धीचा उपयोग झालं आणि इथे एकच धाव मिळाली.
एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 10 या अंकावरती. तर पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि धावफलक आपल्याला 10 या अंकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली टीम जय वेताल कोपर या संघाची. खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती शुभम दादा आपण पाहिलं तर सावध पवित्र नक्कीच, परंतु त्यानंतर ऋषीने सुमितने त्याचा नॅचरल खेळ साकारला, षटकाराने ठोकला आणि धावसंख्या आता 10 या अंकावरती पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहत आहे राधाकृष्ण चषक 2026 आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. सामना क्रमांक आपण पहिला पाहताय, उद्घाटनीय सामना आपण पाहताय. एका बाजूला आपल्याला जय बेताल कोपर संघ पाहायला मिळतो, दूरवरचा अंतर गाठून हा संघ देखील या स्पर्धेकरता आला. तर दुसऱ्या बाजूला चार्विक स्पोर्ट्स टेंबोली हा संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आता मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज आपण किरण काठेला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली सुरुवात कोपर या संघाची झाली. षटक क्रमांक 2 किरण आलाय. हा चेंडू वेगवान गतीत आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा स्ट्रोक यावेळेस एफर्ट करण्यात आलेला, सोडून दिला. जणू काही एखाद्या कसोटी क्रिकेट प्रमाणे शुभमदादा एखादा बॅटर सोडून देतो त्याचप्रमाणे हा चेंडू सोडून देण्यात आला. चेंडू निर्धाव आलाय. सुरुवात तर गोड केली या गोलंदाज किरण याने. आता शेवट कशा प्रकारे गोड करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. जास्त बाहेर चेंडू आहे आणि पंच सांगत आहे दॅट इज अ वाईट बॉल. पुन्हा वाईट यॉर्करचा प्रयत्न जरूर झाला, परंतु जी लाईन त्याला हवी होती काठे याला त्यांनी जास्त बाहेर टाकलं. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. तर धावफलक आता 2च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते 12 या अंकावरती. 12 क्रमांक म्हटला की नो डाऊट युवराज सिंगची दादा आपल्याला नक्कीच आठवण होतो, कारण युवराज सिंगचा जर्सी नंबर देखील 12च होता आणि तो आकडा आता मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा किरण तयार, समोर जाईल. ही लाईन पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि याही वेळेला वाईट चेंडू पाहायला मिळाला. वारंवार आपण पाहतो बॅटरच्या अंगापासून दूरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण करत आहे, परंतु जी लाईन त्याला हवी आहे, जी लेन त्याला मिळायला हवी आहे ती इथे मिळत नाहीये. वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या देखील चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. कुठेतरी या गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत. गोलंदाजाला समजायला पाहिजे की आपण एक्झॅक्टली कुठे चेंडूची लँडिंग करीत आहोत. 1+1 अशा 2 धावा पुन्हा मिळाल्या. धावफलक आता 14 या अंकावरती. स्ट्राईकला बॅटर सुमित आहे. थोडासा रिदम मध्ये गोलंदाज चुकला जातोय. पहिल्या षटकामध्ये फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज ऋषी याची, पण त्यानंतर किरणने कुठेतरी तो दबाव बनला होता, त्याच्यावर झुंकारण्याला मदत केली बॅटर याला. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. फुल लेन यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जोपर्यंत एका हातामध्ये चेंडू अडवला जाणार बॅटरला संधी मिळाली 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता पुढे सरकताना पाहायला मिळते धाव फलकावरती 15 या अंकावरती. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे ॲडव्होकेट अमोलजी पायकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्र ॲडव्होकेट प्रवीण मडवी यांचं देखील स्वागत. वेलकम, सुस्वागतम. रिव्हर्स यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने, नाही थांबणार. मिल्टी 4. लुक ॲट दॅट. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. काय जबरदस्त फटका. रिव्हर्स खेळलं गेलं. स्वीट शॉट अँड स्वीट शॉट. जसा चेंडू बॅटवरती आदळला त्या चेंडूवरती मात्र 4 धाब्यांची ही मोहर लावण्यात आली. सुंदर फटका. क्रिकेटच्या खेळामध्ये सध्या तरी रिव्हर्स फटक्याचा भरपूर क्रेज आहे शुभम दादा. चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता 19 या अंकावरती पाहायला मिळते. पॉझिटिव्ह स्टार्ट आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पॉझिटिव्ह रिप्लाय आता देत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किरण तयार. आडव्या बॅटने यावेळेस समोर खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कॅच जज केली जाणार. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. किरणला मिळाली सफलता, तर यशराज मैदानाच्या बाहेर जाणार. पहिलं विकेटचं पतन. हे पाहू शकता दूरवरचा चेंडू होता, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या भरपूर लांबून
बॅटरने हा फटका खेळला होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू अगदी सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते तिथे फिल्डिंग करण्याकरता. झेल पकडण्यात आली आणि पहिला धक्का लागला टीम जय बेताल कोपर या संघाला. यशराज मात्र बाद झालेला आहे. आऊट होण्यापूर्वी यशराजच्या बॅटमधनं आपण 5 धावा पाहिल्यात. खऱ्या अर्थाने जो विश्वास कॅप्टनने त्याच्यावरती दाखवला होता त्या विश्वासाला थोडासा तडा पडलेला आहे. कारण आपण यशराजचा विचार करता नेहमीच तो चांगला खेळ साकारत असतो, पण तो या मॅचमध्ये कुठेतरी तो आपला गडबडताना पाहायला मिळाला. पण तो किरणने त्याची विकेट मिळवली. आपण पाहताय मित्रांनो, राधाकृष्ण चषक 2026 आजपासूनच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. सामना क्रमांक आपण पहिला पाहताय. जय बेताल कोपरच्या विरोधात चार्विक स्पोर्ट्स टेंबोली पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आलेला आहे. हा चेंडू सोडून दिलाय. कोणत्याही प्रकारचा फटका खेळलेला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने बाहेरच्या बाजूला वळण घेतलं आणि एका टप्प्यामध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धावसंख्या पूर्णपणे थांबलेली आहे. धावफलक 19 अंकावरती पाहायला मिळते. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. पूल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल ठोकलाय. खणखणीत षटकार. मेजवानी होती सकाळच्या सत्रामध्ये. बॅटरला नाश्त्याची मेजवानी होती. फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. फुल टोल वसूल झालं. तर धावफलक आता धावफलकावरती 25 या अंकावरती. व्हॉट अ स्टार्ट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू यशला देणं कुठेतरी मी म्हणेन आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण यशकडे चांगला खेळ आहे. यशकडे चांगले फटके आहेत. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू द्यायचा आहे पंचांना. आपण धावफलक पाहतोय. धावफलकावरती 25 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर ऋषीने 10 धावा खर्च केला. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर किरणला पाहिलं आणि किरणने दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 15 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली टीम जय बेताळ कोपर या संघाची. मी तर म्हणेन यशराजने थोडासा नक्कीच नाराज केला, पण तो त्यानंतर यश आणि सुमित मध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आणि त्याकरता मार्गेश आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. षटक क्रमांक 3 आता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय ऋषी आहे, सुमित आहे. आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जोपर्यंत विकेट किपरकडे फेकी केली जाणार दुसऱ्या धाबेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे 2 धाबा पूर्ण देखील झाल्या. चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली आणि बॉन्डिंग फार महत्त्वाची असते. ज्यावेळेस तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असतो त्यावेळेस बॅटरमध्ये बॉन्डिंग असणं महत्त्वाचं असतं. यस नो वेटचा वापर करणं महत्त्वाचं असतं आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. एका धाबेचं रूपांतर दोन्ही आकड्यामध्ये करण्यात आलं. तर धावफलक आता 27 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 आपण मार्गेशला पाहतोय गोलंदाजी करण्याकरता. फुल लेत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला वळवलं गेलं. बॉटम हँडचा चांगल्या प्रकारे वापर केला गेलाय. अगदी मनगट वळवलं गेलं आणि चेंडू आपण पाहतोय जोपर्यंत फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवला जाणार बॅटरकडे संधी मिळाली पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण करण्याची. सेन्सिबल क्रिकेट. यानंतर होणारा सामना साईश खारबावच्या विरोधात जय लक्षती आई गावदेवी मोगरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर पहिल्या षटकानंतर 4 षटकानंतर
नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. फुल लेंथ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल फसवण्यात आलं. बोटं फिरवण्यात आली. चेंडूची गती कमी झाली आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडू बॅटरच्या अंगाला धडकला, परंतु एक धाव देखील मिळाली. धावसंख्या आता 28 या अंकापत्ती पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस फसवा चेंडू पाहायला मिळाला. 29 धावा पाहायला मिळतात. माफ करा. स्ट्राईकला बॅटर यावेळेस सुमित आहे. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. ब्लँक शॉट खेळायचं होतं. इथे थोडासा ताळमेलची कमतरता पाहायला मिळते. एका सुरुळावरती 2 गाड्या आल्या, अपघात झाला आणि परिणामांचा विचार केला तर विकेटचं पतन. निराश पावलाने आता सुमितला मैदान सोडावं लागणार. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम जय वेताल कोपर या संघाला. आपण पाहिलं थोडंसं ताळमेळची कमतरता पाहायला मिळाली आणि तिथेच कुठेतरी आपण पाहतो विकेट देखील गमावलेली आहे. सुमित सारखा मोठा बॅटर रनआउटच्या रूपामध्ये बाद होणं कुठेतरी मी म्हणेन ही खराब लक्षणं आहेत. जो बॅटर क्रमांक 4 वरती खेळण्याकरता जतीन आलेला आहे. जतीन आणि यश ही जोडी आता मैदानात आहेत, परंतु आपण पाहतोय गोलंदाज मार्गेश फार सुंदर गोलंदाजी करत आहे. या षटकामध्ये एकही मोठा फटका त्याने मारून दिलेला नाही आहे. आडव्या बॅटने याही वेळेला आपण पाहतोय बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्लॉप स्लिप करायचं होतं. फुल लेन चेंडू पाहायला मिळाला. याही वेळेला आपण पाहतो थोडीशी बोटं फिरवण्यात आली होती. बॅक ऑफ द हँड चेंडू हा टाकण्यात आला आणि पुन्हा एकदा बॅटरला फसवण्यात आलं. हा चेंडू निर्धावाला तर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट नक्कीच गमावलेल्या आहेत टीम वेताळ या संघाने, तर 29 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल आणि त्याकरता पुन्हा एकदा भार्गेश तयार. स्ट्राईकला बॅटर आपण यशला पाहतोय. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस इस्टनच्या मागे चतुराई पाहायला मिळाली. स्टम्पलिंग स्वरूपामध्ये आणखी एक विकेट गमावला टीम जय वेताल कोपर या संघानं. जय बॅक टू द डगआउट. वॉट बॉल, काय सुंदर चेंडू पाहाला. ऍक्शन रिप्लाय आपण पाहूया. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. लेग ब्रेक. याही वेळेला बोटं फिरवण्यात आली. अगदी बॅटरच्या नजरेसमोरून चेंडू बाहेरच्या बाजूला वळवण्यात आला आणि जोपर्यंत बॅटर मागच्या बाजूला पाहणार त्या उद्ध्वस्त झाल्या आणि आपण पाहतो विकेट देखील पाहायला मिळाली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ. तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 29 या अंकावरती पाहायला मिळते. इथून आता या षटकामध्ये जास्त धावा होणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण टेंबोली संघाचा विचार केला त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर आहेत, त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या विरोधात लढा द्यायचं म्हटलं तर तुमच्याकडे चांगल्या धावा असणं महत्त्वाचं आहे. जे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित आला, तर षटक क्रमांक शेवटचा आता हर्षदला आपण पाहतोय, हर्षद पाटीलला आपण पाहतोय. हर्षद पाटील बद्दल आपण सांगायचं झालं तर या खेळाडूने भिवंडी तालुक्यामध्ये आपलं नाव अगदी उंच शिखरावरती पोहोचवलेलं आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे आणि त्याच्या विरोधात खेळण्याकरता आता कोपर संघ सज्ज आहे. म्हणजेच काय तर मोठा लढा असणार आहे. हर्षदला खेळणं म्हणजे जणू काय एखाद्या डोंगरावरती चढण्यासारखं आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय जतीन आहे, तर तुम्ही बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचं षटक. फुल टॉस बॉल, यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय आलेला आहे. दॅट इज द बेमर. खराब सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज हर्षद याची 1+1 अशा 2 धावा मिळणार, तर पुढचा चेंडू फ्री हिट देखील पाहायला मिळणार. म्हणजेच काय शुभमदा तर बॅटरला मंत्रमुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार, परंतु त्या संधीचं सोनं होणार की नाही हे महत्त्वाचं आहे. स्ट्राईकला बॅटर रोहित आहे, जो एकही चेंडू खेळलेला नाही. फ्री हिटचा चेंडू त्याला खेळायचा आहे, तर समोर गोलंदाज हर्षद पाटील तयार. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, म्हणजेच काय तर आता फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू राहणार. कुठेतरी बॅटरच्या अंगापासून दुर्बळ चेंडू टाकायचा होता, बॅटरच्या बॅटपासून वाचायचं होतं, पण चेंडूने जास्त बाहेर वळण घेतलं. चेंडू वाईट पाहायला मिळाला, तर 1 धाव देखील मिळाली. धावसंख्या 32 या अंकावरती आहे. फ्री हिटचा चेंडू अजूनही मार्गस्थ असणार आहे.
हो याही वेळेला फुल टॉस पुन्हा बीमर चेंडू तान दिया आसमान में चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता सिक्सर. पुन्हा बीमर पाहायला मिळाला. खराब चेंडूची हाताळणी झाली खराब चेंडू आणि त्याच्यावरती योग्य तो उत्तर पाहायला मिळालं. आणि यानंतर आता हर्षदला गोलंदाजी करता येणार नाही कारण 2 बीमर त्याने हाताळलेले आहेत. कुठेतरी खराब फॉर्म हर्षद पाटीलचा पाहायला मिळतोय. षटकार इथे आला म्हणजेच काय तर 7 धावा इथे मिळाला तर धावसंख्या आता एकूण आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 39 या अंकावरती. या धावा तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे कारण कोपर संघाचा विचार केला दूरवरून हा संघ आपल्या इथे खेळण्याकरता आलाय परंतु त्यांच्याकडे देखील चांगली बॉलिंग आहे त्यांच्याकडे चांगली फिल्डिंग आहे. आता गोलंदाज बदली करावा लागणार. याआधीच आपण हर्षदचं गुणगान गायलं होतं शुभम दादा. जणू का आपल्या कॉमेंट्री कक्षात त्याला दृष्ट लागली की काय कॉमेंटेटर क्रश ज्याला क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं ती लागली की काय गोलंदाजाला. चला आपला टाइम देखील ऑन आहे लक्षात असू द्या बरोबर आपण वेळेवरती क्रिकेट खेळत आहोत. न्यू बॉलर तोशिप आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. ओ ही लाईन फुल लेंथ आहे सोडून देण्यात आला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटरने कोणताही फटका खेळण्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाहीये. ज्या वेगाने चेंडू हाताळला गेला त्याच वेगाने चेंडू एस्टनच्या मागे गेला. हा चेंडू निर्धाव आलाय. सुरुवात तोसिफने बघा किती चांगली केली आणि आता DRSची मागणी करण्यात आलेली आहे. पंच फक्त 10 सेकंदचा अवधी असणार आहे लक्षात असू द्या. यस तिसऱ्या पंचांकडे आता मागणी करण्यात आलेली आहे. एक्झॅक्टली तिथे काय घडलंय हे पाहिलं जाणार. अभी हो जाएगा दूध का दूध और पाणी का पाणी निर्णय आलेला आहे. ॲट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय तर DRS आता गमावलेला आहे टीम कोपर या संघानं. वेलकम केतनजी रापटे आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. आमचे चांगले मित्र आहेत या आपण देखील VIP डायझोची स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल आणि त्याकरता तोशी पुन्हा एकदा तयार. ओ हा चेंडू जास्त बाहेर आहे पण तो पंच आता निर्णय कळवत आहे दॅट इज अ वाईट बॉल. वेग वाढवायचा होता वेगानं बॅटरला चकित करायचं होतं परंतु जास्त बाहेर चेंडूने वळण घेतलं. एक धाव ती मिळाली. धाव फलक आता 40 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा 30 लाईन वारंवार आपण पाहतो व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर चेंडूला वेग बघा किती चांगला पाहायला मिळतो परंतु जी लाईन हवी आहे गोलंदाज तोशी प्याला ती मिळत नाहीये. 12 मॅन देखील सांगत आहे की असा काय गोलंदाजी करतोय आणि खरं काम 12 मॅनचंच असतं. एक्झॅक्टली काय घडतंय. चेंज ऑफ पेस फुल टॉस गुडगा टेक और तमाशा देख चेंडू चाललाय स्क्वार लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता देखील सिक्सर. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. जसा चेंडू बॅटवरती आदळला मैदानाच्या आतमध्ये गोड आवाज गुणगुणताना आपण पाहिलं आणि चेंडूवरती मात्र 6 धावेंची मोहर हे लावण्यात आली. तर आता धावसंख्या 6 ने पुढे सरकणार 47 या अंकावरती. डेंजर झोनकडे आता आपण पाहतोय धावसंख्या वळत आहे. 47 धावा म्हटलं तर जवळजवळ म्हणे धोकादायक धावसंख्या आहे. तोसीपती आता आक्रमण केलं जाते. फुल टॉस बॉल याही वेळेला आपण पाहतो ऑन साईडला खेळायचं होतं. इथे कनेक्शन व्यवस्थित नाही. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्यापत्ता आणि इथे मात्र एकच मिळणार. षटकारानंतर प्रतिउत्तर देताना गोलंदाज आपण तोशिपला पाहिलं. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या आता 1च्या मदतीने पुढे सरकताना पाहायला मिळणार 48 या अंकावरती. चांगली भागीदारी पाहायला मिळतोय. रोहित चांगली बॅटिंग करत आहे. जीवन आणि रोहित मध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. जतीन आहे माफ करा. फुल टॉस याही वेळेला ऑनसाईडला वळवलं गेलं. मनगटाचा वापर करण्यात आलं परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता तिथे फटका जरूर खेळला गेला परंतु जिथे गॅप हवी होती ती मिळालेली नाहीये. एक धावी ती मिळाली तर धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळते 49 या अंकावरती. एक चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोपर संघात देखील चांगली गोलंदाजी आहे हे विसरून चालणार नाहीये. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू लागला. कार्पेटच्या चेंडू समोर चालला. एक मिळाली. थोडासा फंबल झालं. खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 झाल्या आणि ते 2च होणार. खराब क्षेत्ररक्षण झालं.
तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं ठेवावं लागणार. जर समोरच्या संघाला दबावामध्ये आणायचं असेल, त्यांच्यावरती जर तुम्हाला दबाव टाकायचा असेल, तर क्षेत्ररक्षण फार मोठं भाग आहे क्रिकेटमधलं. खरं तर क्षेत्ररक्षण म्हटलं तर क्रिकेटचा पाया मानला जातो. तुमचा पाया मजबूत असेल तर घर देखील मजबूत राहतं, पण जर तुमचा पाया जर मजबूत नसेल तर घर मात्र डगमगतो. इथे तेच घडलं. बॅटरला 2 धावा मिळाल्या तर धावफलक आता 51 आकड्यावरती पाहायला मिळते. हो, ही लाईन पुन्हा खराब आहे. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. आणि या षटकामध्ये आपण पाहतो जवळजवळ तोशिबने आतापर्यंत 3 वाईट चेंडू हे हाताळलेले आहेत. कुठे ते 3 धावा एक्स्ट्रा देण्याची मदत त्यांनी बॅटरला केलेली आहे आणि ह्या धावा आता थांबणं गरजेचं आहे. 52 माफ करा, 52 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर या ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो. विकेटची संधी आणि संधीचं सोनं होणार. दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये फलंदाज होतोय बाद. तर पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली 52 या आकड्यावरती. समीकरण काय एरियाने पुढची आता 4 षटके आणि 53 धावेंची गरज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतो की आपण नाणेफेकी करण्याकरता आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. 52 धावा झालेल्या आहेत, 53 धावा बनवायच्या आहेत. साहिश कारभाव संघाचे संगणक तर जय लखसती आई गावदेवी मोगारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतो या आपण नाणेफेकी करण्याकरता. चला मोगरपाडा संघाचे संगणक आपण यायचे तर साहिश कारभाव आपण देखील यायचं आहे. 53 धावा बनलेल्या आहेत, 54 धावा बनवायचे आहेत. थोडंसं करेक्शन होतं, माफ करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतो आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आणि नाणेफेकी करण्याकरता मी अमोलजी पायकर आणि प्रशांतजी रापटे यांना विनंती करतो या आपण नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. ॲडव्होकेट प्रवीण मडवी इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो या आपण देखील यायचं. प्रशांत रापटे आपणास देखील विनंती करतो आपण देखील यायचं. तर अमोल पायकर आपण देखील यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स. हे पाहू शकता मित्रांनो, टॉस बॉक्स तुम्हाला दाखवलं जात आहे आणि कावेरी कलेक्शनच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स देण्यात आले. ऑनर आहेत ऋषिकेशजी कोटे आणि सागरजी खेडेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत. मी पाहुण्यांना विनंती करतो सर्वप्रथम दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. मोगरपाड्याच्या विरोधात खारबाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आहे कावेरी कलेक्शन आणि दुसऱ्या बाजूला आहे राधाकृष्ण चषक 2026. दोघांपैकी एकाचा कॉल करायचा आहे. नाणेफेकी केली जाते. ॲडव्होकेट प्रवीणजी मडवी यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत आणि मोगरपाडा संघाचे संगणक नाणेफेकी बोलणार आहेत. राधाकृष्ण असा कॉल आहे आणि राधाकृष्ण चालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो या पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. तर नाणेफेकी जिंकलेली आहे मोगरपाडा संघाच्या संघनायकाने. समोर एक चांगला संघ आहे, मग निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण देतो. फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करताना चांगली गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होणं महत्त्वाचं आहे. कारण खारबाव संघ म्हटला ते भिवंडी तालुक्यामध्ये एक नामवंत संघ आहे. मग गोलंदाजी करताना बॅटरकडनं गोलंदाजाकडनं काय जास्त अपेक्षा ठेवाल? 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेल्या टीम साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे संघटक सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात? मनाच्या विरोधात झाले. म्हणजे ज्यावेळेस काही गोष्टी मनाच्या विरोधात होत असतात तेव्हा माइंडसेट बदलावा लागत असतो. आता आपल्याला बॅटिंग करायची आहे, मग काय अपेक्षा बॅटिंग करणार संघटक ठेवणार? सगळ्यांनी 100% द्यावा हीच अपेक्षा आहे. काय सांगा राधाकृष्ण मंडळाच्या वतीने हे जे चषक ठेवण्यात आलेले आहे, आयोजकांबद्दल या ऑर्गनायझरबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः धन्यवाद इथे खेळण्याची संधी दिली आणि अजून खूप चांगला आहे आणि चॅलेंज राऊंडला मजा येते खेळायला.
धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी जिंकलेली आहे मोगरपाडा संघाच्या संघनायकाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं हे निर्णय घेतलेला आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या आणि पाहत राहा राधाकृष्ण चषक 2026. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, आपण पाहतो पहिला डाव येथे संपलेला आहे आणि पहिला डाव साकारताना टीम आपण कोपर संघाला पाहिलं 53 धावा जोडलेल्या आहेत आणि 54 धावा आता बनवायच्या आहेत. प्रत्यक्षात जेव्हा डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, 4 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार आपण ऐकूया. गवळी आणि कांबे मधला एक गोड आवाज रोहन कापरे यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि जय वेताल कोपर संघाने 53 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आणि 54 धावांची विजयाकरता आवश्यकता असेल टेंबिवली संघाला. तसेच ते शुभ आगमन झाले महेंद्रजी पाटील साहेबांचं. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम साहेब. पुन्हा एकदा आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच चला, अजून खूप सामने खेळवायचे, त्यामुळे थोडं वेळ कमी घ्यायचं आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर रोहित याने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. रोहित चला, जसा पहिला चेंडू हाताळला जाईल आम्ही लगेचच टायमर ऑन करणार आहोत, याची नोंद घ्यायची. 3 षटकाकरिता आपण 15 मिनिटांचा कालावधी दिला गेलेला आहे. हर्षद आणि प्रशांत असे दोन्ही सलामीवीर टेंबिवली संघाकडून मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याकरता देहल येतोय. स्ट्राईकला असेल हर्षद, नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत पाटील. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्नामध्ये, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे देहल या गोलंदाजाने. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे मित्र म्हणेन हर्षद याला पिटावून ठेवलंय गोलंदाज देहल याने. कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा अजून दिलेले नाही आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टेंबिवली संघाला अजूनही खातं उघड झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज देहल याच्याकडून. पुन्हा एकदा गती परिवर्तन केला होता, चेंडू निघून चालला मिड विकेटला. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेने श्री गणेशा होतोय टेंबिवली संघाचा. हर्षद ऑन द मार्क होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल देहल याची. अजूनही मोठा फटका खेळण्याची कोणती मुभा मात्र दिलेली नाहीये. आता न्यू बॅटर स्ट्राईकला असेल प्रशांत पाटील.
पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, कव्हर सीझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे फ्लमिंग पाहायला मिळाला. तोपर्यंत तिथे पहा काय झालं. यस, चुकी पाहायला मिळाली आणि पहिला चौकार येतोय प्रशांत पाटील याच्या बॅटमधना. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आता, त्या म्हणजे 5. 54 धावांचा पाठलाग करत असताना आपण टेंबिवली संघाला पाहतोय. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा मात्र मिळाला टेंबिवली संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अर्ध विकेटने तयार होताना देहल. स्ट्राईकला असेल प्रशांत. पुन्हा एकदा मोठा फटका केला जातो. हवा तसा संपर्क नाहीये. तोपर्यंत मात्र संधी होती प्रशांत याला एक धाव घेण्याची. एका धावने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजून पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि शांत सुरुवात म्हणावी लागेल टेंबिवली संघाची. आता मात्र मोठा फटका केल्याचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी होती हर्षद याच्याकडे एक धाव घेण्याची. एका धावने धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 7 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. तसेच येथे शुभ आगमन झालंय आदिरा टेक्सटाईलचे प्रोप्रायटर शैलेशजी पायकर यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन कक्ष आणि तसेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. वेलकम शैलेशजी पायकर. आपलं देखील राधाकृष्ण चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली देहल्याची. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. पूर्णपणे मित्रमंडळींना बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज देहले याने केलंय. 54 धावांचा पाठलाग करत असताना टेंबिवली संघाची सुरुवात मात्र शांत पाहायला मिळाली. आता उर्वरित 3 षटकांमध्ये पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज यशराज येतोय. स्ट्राईकला असेल हर्षद. पहिला चेंडू मोठा फटका केल्याचा होता परंतु बॅटमध्ये संपर्क नाही हवा तसा आणि तोपर्यंत मात्र हर्षद याला संधी होती एक धाव घेण्याची. एकेरी दुहेरी धावसंख्येने मित्रमंडळींना कोपर संघाला फारसा फरक पडताना दिसणार नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर एक मोठी धावसंख्या कोपर संघाने उभारली गेली आहे. त्याचा पाठलाग करत असताना टेंबिवली संघ आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रशांत पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू निघून चाललाय. पाहूया 1 बाउन्स. चेंडू अडवला जाईल फेकी केली जाईल. तोपर्यंत मात्र संधी होती प्रशांत यात्याकडे एक धाव घेण्याची. एका धावेने धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी यशराज याची देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. प्रेक्षक उपस्थित असतील. एकच धाव. एक धावेने मित्रमंडळींना टेंबिवली संघ आता मात्र वाटचाल करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. चेंडू हवेमध्ये होता. तिथे पहा चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका पाहायला मिळतात आणि त्याचाच फायदा टेंबिवली संघाला होताना पाहायला मिळतोय.
गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळली तर यशराज चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलाय. 14 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. प्रशांत पाटील ऑन फायर. असे फटके खेळावे लागतील. मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करत असताना एखादा दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असतो. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. साईडला चेंडू निघून चाललाय. पाहूया तिथे काय घडलंय. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र अलुलू टेंबिवली संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. त्याचंच कारण कोपर संघाची क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालंय. प्रशांत पाटील याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळालेत. 14 धावांवरती प्रशांत पाटील खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता परंतु येथे मात्र संपर्क नाही. चांगला कमबॅक आता मात्र गोलंदाजाचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 18. पुन्हा एकदा मी विनंती करतो महेंद्र पाटील साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चोपन्न धावांचा पाठलाग करत असताना आपण टेंबिवली संघाला पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे समीकरणाचा विचार केला तर उर्वरित धावसंख्येचा विचार केला तर 54 धावांचा पाठलाग करत असताना टेंबिवली संघ पाहतोय 13च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं होतं परंतु 9च्या सरासरीने आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये 36 धावांची गरज असेल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सुमित येतोय. स्ट्राईकला असेल हर्षद थोडासा याच्या बॅटमधनं थोडंसं मोठे फटके पाहायला मिळाले नाही. याचंच कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाकरता आपण सुमित याला पाहतोय. महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांकरता. हर्षद स्ट्राईक. पहिला चेंडू मोठा फटका परंतु येथे पहा काय घडलंय. पंचांकडे दाद नक्कीच मागितले गेले परंतु हंपट येथे फलंदाज बाद झालाय. नक्कीच हर्षलला कुठेतरी आपण थोडस फ्लमिंग करताना पाहायला मिळालं आणि आता मात्र बाद होतोय हर्षद. पहिला धक्का बसतोय टेंबिवली संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तोसिफ येतोय. तोसिफकडे देखील क्षमता आहे. कोणत्याही क्षणी तो मॅच चेहरा बदलू शकतो. तोसिफ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज सुमित याचा विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये त्याला एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आता मात्र स्ट्राईकला असेल तोसिफ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक डॉट बॉल मित्रमंडळींना टेंबिवली संघाला कुठेतरी अडचणीत घेऊन जाईल. दबाव पूर्णपणे मित्रमंडळींनी टेंबिवली संघावरती येईल. धावफलक स्थिरावलाय 18 या अंकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केलाय, आता मात्र सक्सेसफुल झालाय. पाहूया तिथे काय घडलंय. चेंडू वन बाउन्स अडवला जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र तोसिफ याच्याकडे संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने धावफलक 20 या अंकावरती. म्हणजे आता उर्वरित काही चेंडूंमध्ये 34 धाव्यांची आवश्यकता असेल टेंबिवली संघाला विजय संपादन करायचा असेल तर. समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 34 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित तयार होतोय. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, उत्तर नव्हता आणि यस पंचांचा इशारा येतोय. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय टेंबिवली संघाला. तोसिफ याची केली संपुष्टात. तोसिफला परतावं लागतंय. न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गणेश येतोय. महेंद्र पाटील साहेब, आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पण एकदा गोलंदाज तयार सुमित. फुल टॉस चेंडू होता, सरळ रेषेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक 21 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने मित्रमंडळींना कोपर संघाला फारसा फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता तिथे, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आणि तिसऱ्या षटकाचा देखील डाव संपलेला आहे. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 21 रन ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. म्हणजे येणारा प्रत्येक बॉल हा सीमारेषेबाहेर पाठवावा लागेल. धावसंख्या 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि 6 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची गरज असेल. सात 33 असं समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि हर्षद पाटील अजूनही मैदानात आहे. प्रशांत पाटील याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले. पाहूया आता शेवटच्या षटकामध्ये काय करतोय प्रशांत. पुन्हा एका टप्प्याचा चेंडू होता, परंतु तसा फायदा घेता आलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. गोलंदाज ऋतिक. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ऑन साईडला वळवला जाईल, तोपर्यंत मात्र एकच धाव. पूर्णपणे आता टेंबिवली संघाने सामना सोडलेला दिसतोय. त्याचंच कारण ठरलंय कोपर संघाची गोलंदाजी. काय गोलंदाजी हाताळली सर्व गोलंदाजाने. कोणतेही मोठे फटके खेळण्याची सुरुवातीपासूनच मुभा दिली नव्हती आणि आता मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने पाहतोय आपण कोपर संघ. चला फास्ट करायचंय.
पुन्हा एकदा आत्ता मात्र मोठा फटका आलाय आणि चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा षटकार. उशिरा मित्रमंडळीने फटके आले. प्रशांत पाटील याच्या बॅट मधून या फटक्यांची खरं तर खूप अगोदर गरज होती, परंतु त्या ओव्हर मध्ये प्रशांत पाटील मित्रमंडळी नॉन स्ट्राईकला राहिला होता की काय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच धाव तोपर्यंत मात्र घेतली जाईल. नेक्स्ट मॅच लगेचच कारभाव संघ आपण रेडी राहायचंय. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत मात्र एकच धाव. धाव फलक 30 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कोपर संघ विजय संपादन करतोय. हडलक टेंबिवली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टेंबिवली संघ आणि कोपर संघ आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोपर संघाचा कर्णधार आणि टेंबिवली संघाचा कर्णधार आपण चला आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. या सामन्याचा सामनावीर ठरतोय सुमित. ज्याने फलंदाजी करत असताना 12 धावा आपल्या बॅट मधून बनवल्या आणि गोलंदाजी करता आला आणि 3 धावा खर्च करून 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. तोच सुमित ठरतोय या सामन्याचा सामनावीर. विनंती करतो मी सुमित याला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी शैलेशजी पायकर यांना विनंती करतो. आपण सुमित याला सन्मानित करायचं आहे. या सामन्याचा सामनावीर आदिराज टेक्सटाईलचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन कक्ष आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झालाय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं टीम मोगरपाडा. नाणेफेकीचा कॉल लकासती मोगरपाडा संघाच्या संघनायकांनी जिंकले. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आहे. कोणताही वेळ न दवडता आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूला साई स्पोर्ट्स कारभार आपल्याला पाहायला मिळणार, तर दुसऱ्या बाजूला लकासती मोगरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.